विश्वमित्र मोहपाडा आणि साईदीप बंदाटे असा सामना असेल तिसऱ्या फेरीचा पहिला सामना. तर समजा सुरुवात ज्या ठिकाणी 4 षटकांचा सामना आपण पाहणार आहोत. या 4 षटकांच्या सामन्यामध्ये पॉवर प्लेचा पहिला षटक गोलंदाज दाखल झाला. प्रदीप पारदे गोलंदाज ट्रॅक वरती, तर ऑन स्ट्राईकला प्रशांत, ऑन स्ट्राईक एंड वरती नागेश हा फलंदाज पाहायला मिळतो. जरूर चांगला खेळ यादीच्या सामन्यामध्ये राहिला होता. तर दोन्ही संघ दाखल झाले त्या ठिकाणी. पहिलाच बॉल जरूर अक्रॉस लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु भन्नाट वेग आहे या गोलंदाजाकडे आणि चेंडूला फिरवण्याची किमया सुद्धा. इथून मात्र एक धाव येईल, एका धाव्याने फलकाला सुरुवात झाली. संत गतीचा सामना आपण पाहतोय. आधी सामना होता झालो वन साइड झाला होता. या ठिकाणी मात्र विश्वामित्र मोपाडा संघाला बाजी मारली आणि तिथून मात्र तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला. तो जो संघ जिंकेल थेट क्वालिफायर मॅच साठी पदार्पण करणार आहे. फुलटस बॉल त्यावरती प्रहार कडक, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी किसन पिछाड कुठे चुकी करणार नाही. एकच जावेवरती समाधान. एकेरी दुहेरीला प्राधान्य दिलं जात आहे, कारण खराब चेंडू चाचणी राहिली नाही आतापर्यंत. या दोन चेंडूवरती गोलंदाजाचं वर्चस्व राहिलं जात आहे. दोन चेंडू 2 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहिलं गेलं, तर जाऊन पोचलाय धावफलक 2 या गड्यावरती. यावेळेस मोठा प्रहार करायचा होता, मिस्टर स्ट्रोक त्या ठिकाणी आदेश ठाकरे आला. थोडस बॉल एका धावेला दुसऱ्या धाव्यामध्ये कन्वर्ट. खराब फेकी परंतु बॅकअप तितकंच चांगला. संतोष काटे त्या ठिकाणी आले, चेंडूला फील्ड करतात. बरोबर मात्र 2 धावा सहज रीतीने पूर्ण. दोन चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एका बाजूला नागेश आहे तर एका बाजूला प्रशांत. सगळे खेळी राहिली गेले. थोडंसं इंजर्ड जरूर दुखापत नरेश चिपाटच्या पायाला झाली, परंतु तोही चांगला खेळ या ठिकाणी दर्शवेल अशी अशा अपेक्षा असेल, कारण बिग मॅच बिग बॅटल जरूर आपण पाहतो. जो संघ जिंकेल थेट क्वालिफाय मॅच साठी आपली स्थिती तोंड आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. किसन पिछाड एक चाणाक्ष क्षेत्ररक्षण म्हणून ज्याच्याकडे पाहिला जातं. धावचीची लांबी संधी या ठिकाणी, परंतु फलंदाज पॉपिंग क्रीज वरती सेफ. यातून चित्त्याच्या चपला गेला, मात्र या 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2च्या मदतीनं धावफलक पुढे सरसावताना जाऊन पोहोचलं जातं 6 आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. 6 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात आतापर्यंत राहिली गेली विश्वामित्र मोहपाडा बस संघाच्या माध्यमातून, कारण की विकेट गेला नाही. 6 धावा धावफलकावरती एकेरी दुहेरीला प्राधान्य देत असताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेस जरूर त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण प्रथमेश चिपाटने केला, परंतु समाधान एकच धाव्यावरती 75 व्हावं लागतं. यातून एकच धाव्याने धावफलक पुढे सरसावलं जात आहे. जाऊन पोहोचले गेले 5 चेंडूंच्या खेळेस 7 धावा धावफलकावरती. 7 रन ऑन दी स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ विकेट. आतापर्यंत विश्वामित्र मोहपाडा हा संघ पाहायला मिळतो. या वेळेस स्प्लिट डॉन में डॉट बॉल जरूर. दोन्ही या निर्धाव चेंडूने मात्र षटक संपुष्टात. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 7 रन ऑन दी स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकावरती चांगली गोलंदाजी राहिली गेली. या ठिकाणी मात्र पूर्णपणे आपण पाहिलं तर प्रदीप पारदेच्या नावावरती आपला तो षटक राहिला गेला. कौतुक करावं लागेल, कारण ही गोलंदाजी ज्या ठिकाणी मात्र पॉवर प्लेची समाप्ती झाली. 3च खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर असतात आणि त्यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी साकारणं गोलंदाजाचे कार्य आणि ती अचूक भूमिका मात्र बजावली गेली या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये प्रदीप पारदे या गोलंदाजानं. इथून मॅच चला प्लेट टीम मिटिंग नाही करायची नाही, विनंती असेल नरेश चिपाट अँड एंटर टीम थोडंसं कोऑपरेट करा आपण सुद्धा, कारण सामना तितकाच महत्वाचा, तर वेळ तितकीच महत्वाची. यावेळेस लॉफ्ट केला
क्षेत्ररक्षक किसाची पाठ चेंडू खाली कोणते चुकी करणार नाहीये. साफ डिसमिसल फलंदाज बाप प्रशांत यावेळेस बॅक टू दी डगआउट गॉन. थँक्यू टू से. फर्स्ट विकेट डाऊन प्रशांत यावेळेस बॅक टू दी पवेलियन. निर्माण दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. यतीन लिलका दाखल होतो. त्या ठिकाणी मात्र दोन बंधूंची जोडी आपण खेळपट्टीवर पाहू शकाल. स्ट्राईक वरती यतीन, नॉन स्ट्राईक एंड वरती नागेश लिलका. दोन चांगला खेळ करावा लागणार आहे कारण समोरचा संघ तितक्यात मातब्बर एक नामवंत संघ बनवून ज्यांच्याकडे बघितलं जातं. तुम्ही एकता पाटील पडा संघ पण मात्र ट्रम्प लाईनच्या खूपच बाहेर वाईट बॉल आला. शरीरापासून लांब ठेवायचं होतं त्या स्ट्रॅटर्जीने मात्र गोलंदाज महेंद्र चिपाट संघाचा कर्णधार दुसरं षटक हाताळण्यासाठी दाखल झाला आणि इथून चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून परंतु ट्रम्प लाईनच्या खूपच बाहेर चेंडूंचे हाताळले राहिले गेले. ते पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉल एक्स्ट्रा स्वरूपातील धाव खर्च केली. यावेळेस खोलवर टप्पा चिल्ले तर लाईन स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं गेलं. डॉट बॉल आला. मात्र प्रोत्साहन दिलं जातं. अनुषंगाने आपण पाहिलं असेल एकता पाटील पडा संघाचे पाठी राखे मात्र त्या ठिकाणी पहिलं पहिले एरिया रिझन मध्ये तर मनोबल वाढवलं जातं. इथून चेअरअप केलं जातं. याही वेळेला चेंडूला उडवला जरूर त्या ठिकाणी प्रदीप पारदी आले होते. थोडंसं बब्बल जरूर झाला आणि इथून मात्र एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केला. एक धाव खूप महत्वाची असेल. थोडंसं चकवा जरूर राहिला गेला त्या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न राहिला होता परंतु इथून त्याला यश आलं नाही. तिथून दोन धावा सहज रीतीने पूर्ण झालं. या दोनच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावताना जाऊन पोहोचलं जातं ते म्हणजे 10 धावा धावफलकावरती. याही वेळेस भन्नाट वेगावरती स्वार आदेश त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाही. इथून सेफ हँड मध्ये त्या ठिकाणी चेंडू विसावला होता आणि इथून मात्र एकाच धाव्यावरती समाधान तुम्हाला मानावं लागेल. एका धाव्याने मंद मंद पावलाने ओळख पुढे सरसावताना जाऊन पोचलं जातं ते म्हणजे 11 धावा धावफलकावरती. अजून 2 चेंडूंचे खेळ मात्र या ठिकाणी शिल्लक असेल. उर्वरित या 2 चेंडूवरती किती धावा जमेल म्हणजे नागेश यामुळे स्विचचा अटेम्प्ट जरूर यशस्वी तर झाला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु यशस्वी राहिला. तिथून मात्र एक धाव सहज रीतीने पूर्ण होईल कारण इथून जर बघितलं गेलं तर चांगले प्रयत्न राहिले होते. स्विचचा अटेम्प्ट डायरेक्ट हिट जर आला असतं निश्चित स्वरूपामध्ये फलंदाज येतील बाद व्हावं लागलं परंतु त्याचं काही घडलं नाहीये कारण जर तरला तारा नाहीये क्रिकेटच्या मैदानामध्ये. आणि तिथून शेवटचा अंतिम बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला. याही वेळेस अप्रतिम गोलवर टप्पाची लेन लाईन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रत्येक चिपाट आलं कोणती चुकी करणार नाही. एकच धावेवरती समाधान षटक संपुष्टात आला. 2 षटकाच्या करेस धावफलक जाऊन पोहोचला गेला. 13 धावा धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा धावफलकावरती आपण पाहतो. विश्वामित्र बहुपाडा ब हा संघ चला त्वरित लगेच नवीन गोलंदाज सज्ज करायचा जास्त वेळ घ्यायचा नाहीये. तोडणं तिसरं षटक प्लीज थोडं स्पीडअप करायचं आहे विनंती असेल. एक तर पाटील संघ धावफलक जाऊन पोहोचलं गेलं. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा धावफलकावरती. अजूनही 12 चेंडूचा खेळ शेष असेल. या उर्वरित 12 चेंडूवरती किती धावा जमेल कारण पॉवर प्लेचं षटक सुद्धा चांगलं राहिलं होतं. 7 धावा त्या ठिकाणी. इथून गोलंदाज महेंद्र चिपाट आले होते आणि तिथून मात्र त्याने 6 धावा खर्च केला. 2 षटक संपुष्टात 13 धावा धावफलकावरती. तिसरा षटक प्रगती पथावरती त्या ठिकाणी सज्ज झाला. प्रणय चिपाट इथून दुसरीचा अटेम्प्ट आणि यशस्वी झाला. बॅकअप नव्हतं त्या ठिकाणी खराबपैकी राहिली गेले.
तो थोडंसं लेझी क्रिकेट जरूर पाहायला मिळतं. दुर्वेश चिपट त्या ठिकाणी होतं आणि इथून मात्र त्या 2 धावा तुम्ही रोखू शकणार नाही आहेत, कारण इथून मोठे फटके येत नाहीत. इथून मात्र सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. ही बाब खूप महत्वाची ठरली गेली. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता, त्यावरती प्रहार केला. लॉंग ऑफला किसन पिचाड कोणती चुकी करणार नाही. इथून मात्र अखो टप्प्याची तर लाईन आजमावलं जातं, परंतु कुठेतरी फलंदाजाला त्यावरती यश येत नाही. आणि इथून जर पाहिलं गेलं तर याही वेळेस एकच धाव आली. एकच्या मदतीने धाफलक पुढे सरसावताना जाऊन पोचलं जात आहे 16 धावा धाफलकावरती. अजूनही प्रणीत चिपाटला चांगले चेंडू हाताळावे लागतील, कारण इथून जितक्या धावा कमी कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल तितकंच मात्र चांगलं राहणार आहे एकदा पाटीलपाडा संघासाठी. ह्या वेळेस साकून टप्प्याची लेन त्यांना लाईन जरूर आजमावली होती, परंतु गतीमध्ये परिवर्तन केलं आणि इथून मात्र निर्धाव चेंडू येईल. पाटाने बॉलचा काही संपर्क होऊ शकला नाही. नागेश लिलका थोडस बीट झाला आणि इथून मात्र डॉट बॉल आला. इथून चांगले चेंडू हाताळले जातात. प्रणीत चिपाट यावेळेस आखून टप्प्याची लईन आजमावलाय. चेंडू बराच काळ हवेमध्ये. आदेश ठाकरे त्या ठिकाणी आला, कोणते चुकी करणार नाही. गुड जस्ट विकेट टेकन. फलंदाज बाद, बिग विकेट डाउन. नागेश लिलका बॅक टू द पवेलियन. गॉन. इथून प्रणित चांगली गोलंदाजी करतो, जरूर पुनरागमन केलंय त्यानं. याही वेळेस साकोट टप्प्याचा बॉल राहिला, तिथून मात्र चुकी झाली. यष्टीरक्षक नरेश चिपाटच्या माध्यमातून पंच आमच्याकडे वळले गेलात. बाईच्या स्वरूपात ही एक धाव मात्र दर्शवली गेली. इथून खराब क्षेत्ररक्षण राहिले गेलं, थोडस बीट झालं आणि तिथून मात्र एक धाव सहजरीतीने पूर्ण झाली. इथून बीट झाले त्या ठिकाणी यष्टीरक्षक आपण पाहिलं नरेश चिपाट आणि तिथून मात्र एक धाव आली. एकच्या मदतीने धाफलक पुढे सरसावताना जाऊन पोहोचला जाता. त्यामुळे 17 धावा धाफलकावरती. लास्ट बॉल रिमेंडिंग शेवटचा रे अंतिम चेंडू. गोलंदाज पुन्हा सज्ज झाला. ओव्हर द विकेट न यावेळेस स्लोवर पद्धतीचा हा चेंडू राहिला होता. जरूर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला गेला, परंतु इथून एकच धाव येईल. एकच्या मदतीनं धावफलक सॉरी डॉट बॉल आला. 2 षटक संपुष्टात. त्या ठिकाणी 3 षटकांची समाप्ती करीत धावफलक जाऊन पोहोचले गेल्या 17 या आकड्यावरती. शेवटच्या अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष असेल. या उर्वरित 6 चेंडूंवरती किती धावांपर्यंत मजल मारेल विश्वमित्र मोहपडा ब हा संघ, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल. 17 धावा तर लागले गेलेत. इथून जर 30 ते 35 धावांपर्यंत पोहोचलं निश्चित स्वरूपामध्ये मॅच रंगेल, मॅच ऑन होईल. परंतु इथून समोरचा संघ तितकंच मातब बरा. त्यांच्याकडे चांगली बॅटिंग लाईन. आपण पाहिलं तर एकटा पाटीलपाडा संघ यंदाचा हंगाम त्यांनी सुद्धा गाजवलाय, परंतु इथून तुम्हाला चांगला खेळ दर्शवावा लागेल, चांगली गोलंदाजी साकारावी लागेल. येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेस एकदा पाटीलपाडा संघ फलंदाजीसाठी येईल त्याच्या विपक्षामध्ये तुम्हाला चांगले चेंडू हाताळावे लागणार. आदेश ठाकरे आला होता, पहिल्याच बॉल वरती उडवलाय जरूर. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रणित चिपाट चुकी करतोय. त्याच्या मस्तकाला दस्तक देत असताना चेंडू सरळ सीमारेखा पार आलाय. सूरज वंगड नावाचा ब्रँडेड षटकार 6. कुठेतरी आदेश वरती आक्रमण केलं, कुठेतरी पहिल्याच बॉल वरती स्वागत करत असताना चेंडूला मात्र सरळ सीमारेखा पार पाठवला. प्रणित चिपाटनं त्या ठिकाणी चुकी केली आणि या चुकीला माफी नसेल, कारण या 6 धावा ऍड होणार धाफलकावरती. 6च्या मदतीनं धाफलक जाऊन पोहोचलं जातं. 23 धावा धाफलकावरती. तुम्ही खेचून मारलं होतं त्या ठिकाणी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जरूर प्रणित चिपाट होते. त्याच्या पुस्तकाला दस्तक देत असताना
यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी पन्नाट वेग जरूर होता या चेंडूवरती, परंतु पंचांनी दर्शवलं गेलं त्या ठिकाणी मात्र धावचीची संधी निर्माण झाली आणि इथून मात्र धावचीत स्वरूपात फलंदाज बाद होईल. इथून बाईकच्या स्वरूपात ही धाव ऍड होते धाव फलकावरती आणि स्ट्राईक वरती आला, सॅक्रिफाईस केला. इथून धावचीच्या स्वरूपात यतीनला बाद व्हावं लागेल. निर्माण मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. दया मैदानाच्या आतमध्ये दोन सूरजला भाग पडलाय संघर्ष करण्यासाठी. मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलं गेलं होतं या आधीच्या षटकांमध्ये. तिथून जर पाहिलं गेलं तर सूरज आला ऑन स्ट्राईक वरती, पहिल्याच बॉल वरती षटकार आल्यानंतर इथून मात्र सॅक्रिफाईस केला. इथून जरूर डॉट बॉल आला होता, तो याही वेळेस कट केला चेंडूला. त्या ठिकाणी शतरक्षक आहेत, तोंड चेंडूला फील्ड केलं जाईल तद्वार एकच जागेवरती समाधान. एकच्या मदतीने धाफलक पुढे सरसावला जाऊन पोचलं जातं 25 धावा धाफलकावरती. अजूनही 3 चेंडू शिल्लक. या 3 चेंडूवरती किती धावा जमवेल दया आपल्या संघासाठी. इथून प्लेटेड मेस जरूर डॉट बॉल आला, त्यातून चेंडूची सांगता झाली गेली. याही वेळेस इथून जो संघ जिंकेल थेट क्वालिफाय मॅच साठी मात्र पदार्पण करणारा कोणता संघ असेल, विश्वामित्र मोपाडा ब की एकता पाटील पडा, प्रश्नचिन्ह अनेक आहेत. कारण काही होऊ शकतं या मैदानामध्ये. कारण जर 24 बॉल 23 धावा रोखल्या जाऊ शकतात तर निश्चित स्वरूपामध्ये या धावा सुद्धा रोखल्या जाऊ शकतात. इथून चांगला प्रहार, बट विकेटला शतरक्षक महेंद्र चिपाट पुढे सरसावले गेलेत, चेंडूला फील्ड करतात, फेकी मात्र अचूक राहिले गेले. इथून मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. तो दयाच्या खेळला सुद्धा पूर्ण विराम लागला. बॅक टू द डगआउट. तो सर्वेश ढकलत दाखल झाला. त्या ठिकाणी लास्ट बॉल रिमेनिंग, शेवटचा ती बॉल असेल. शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी सर्वेश ढकलेला आपण पाहणार आहोत ऑन स्ट्राईक वरती. खराब स्थितीमध्ये इथून जर पाहिलं गेलं तर आतापर्यंत पाहायला मिळतो विश्वामित्र मोपाडा ब हा संघ त्या ठिकाणी धावफलक जाऊन पोचला गेला 26 रन ऑन दी स्कोर कार्ड. 26 धावा लागल्या गेल्यात धावफलकावरती. तुम्ही यामुळेच प्रयत्न जरूर त्या ठिकाणी राहिले होता, दूर ठेवण्याचा प्रयत्न, त्यावरती यश आदेश ठाकरेला आला. तो प्लिंटर जरूर धावच्या स्वरूपात फलंदाज सर्वेश बाद होईल आणि 2 धावफलक लागलं गेलं. म्हणजे 26 धावा 27 धावाचं टार्गेट सेट केलाय. 24 बॉल 27 धावाची गरज असेल आणि इथून आपण वळणार आहोत नाणेफेकीकडे. त्या ठिकाणी विश्वामित्र मोपाडा अ त्यांच्या विपक्षामध्ये आपण बघणार आहोत साईदेव बंदाटे. दोन्ही संघाचे कर्णधार या लगेच आपण टॉस करणार आहोत. त्या ठिकाणी तुम्हाला विनंती असेल या लगेच. तर विश्वमित्र मोपाडा ब संघाला विनंती असेल पण ब्रेक फील्ड अरेंज करायची.
चला लेट्स प्ले समजायला सुरुवात. ज्या ठिकाणी गोलंदाज पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये दाखल झाला नागेश निलकांतर ऑन स्ट्राईक वरती. तोडणं आपण पाहणार आहोत नरेश चिपाट, एक मोठं नाव आहे. तोडणं ऑन स्ट्राईक वरती किसन पिचाड आपल्याला पाहायला मिळतो. 24 बॉल 27 ची गरज आणि गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाज ट्रॅक वरती नागेश निलका, पहिलाच बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. मात्र फक्त दिशा दिली गेली, उडवलंय जरूर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सूरज वांगडाला. चेंडूला फील्ड मात्र करतोय, नक्कीच खराब कॉलिंग राहिले गेले. एका रुलावरती 2 गाड्या जरूर आल्या होत्या, परंतु ते तोडणं रोखलं गेलं, थांबवलं गेलं. स्टॉप मात्र मिळाला, एकच जाग्यावरती समाधान. एका धाब्याने सुरुवात झाली धाफलकाला, धाफलक जाऊन पोचलं गेला तर म्हणजेच 1 या आकड्यावरती. किसन पिचेड आला, टच बॉल जरूर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगले एफर्ट्स लावले होते नागेश निलकाच्या माध्यमातून, परंतु त्याला यश आलं नाही. एकच जागेवरती याही वेळेस सॅटिस्फाय व्हावा लागणार आहे. एक चांगल्या चेंडूंची हाताळणी आतापर्यंत या पॉवर प्लेच्या षटकामध्ये नागेश निलकानं केली आहे. त्या ठिकाणी मात्र कमबॅक करावा लागेल. इथून विकेट टेकिंग गोलंदाजी तुम्हाला साकारावी लागणार आहे, कारण ज्या अनुषंगानं इथून पहिलं षटक हाताळलं होतं प्रदीप पारधीनं, त्याच अनुषंगाने इथून नागेश निलकाला ती गोलंदाजी करावी लागेल. इथून चांगला चेंडू इंटू द गॅप मध्ये प्रशांत कटला जरूर चेंडूचा पाठलाग करतोय त्या ठिकाणी, आणि मात्र चेंडूला अडवलं गेलं, चेंडूला रोखलं जरूर गेलं. यातून या 2 धाब्याने धाफलक पुढे सरसावेल. 2च्या मदतीने धाफलक पुढे जात असताना जाऊन पोचलं गेलाय 4 या आकड्यावरती. पूर्ण नंदी स्कोरगाट 2-3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 4 धावा धाफलकावरती. चांगली स्टार्ट या ठिकाणी नरेश चिपाट जरूर करून देतो, परंतु फसवा चेंडू हाताळला होता तिथून नागेश निलकानं, आणि तिथून मात्र अचूक निहाळला गेला, फक्त दिशा दिली गेली. तिथून मात्र 2 धावा आल्यात. तोडणं नरेश चिपाट सगळ्याला सावरण्याचं कार्य मैदानाच्या आतमध्ये करतो. तो मोठा प्रहार करायचा होता, तो क्षेत्ररक्षण तर चांगलं झालं होतं, परंतु फेकी येस वर मात्र नरेश ओपन क्रीज वरती सेफ पाहायला मिळाला. 1 धाव सहजरित्याने पूर्ण झाली. तो चांगली सुरुवात मानावी लागेल, चांगली गोलंदाजी मानावी लागेल, कौतुक करावं लागणार आहे गोलंदाजीचं, कारण आतापर्यंत त्यांनी मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवल्या नरेश चिपाट आणि किसन पिचडला. या ठिकाणी धाफलक आपण पाहिला तर जाऊन पोचला जाता म्हणजे 5 या आकड्यावरती. तो याही वेळेस चांगला क्षेत्ररक्षण राहिलं गेलं. तोडणं बॅकअप सुद्धा तितकंच चांगलं आहे. इथूनही एकच जाव्यावरती सॅटिस्फाय. तोडणं लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला जातो जरूर त्या ठिकाणी नरेश चिपाटच्या माध्यमातून, किसन पिचडच्या माध्यमातून, परंतु इथून त्याला संघर्ष करायला भाग पाडला गोलंदाज नागेश निलकानं. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 6 धावा धाफलकावरती. लास्ट बॉल रिमेनिंग, शेवटचा अंतिम बॉल घेऊन सज्ज पुन्हा एकदा नागेश निलका गोलंदाजी ट्रॅक वरती. 2 बॅट आहे जरूर, एक डाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, तो इथून रोखला गेला, इथून थांबवलं जात आहे. इथून मात्र डॉट बॉल आलाय. इथून समीकरण जर पाहिलं गेलं तर आपण ऑन स्क्रीन वरती 18 बॉल 21 ची गरज असेल, 7 ची सरासरी गाठावी लागणारा तुझ्या अनुषंगानं हे षटक राहिलं गेलं 6 धाव्यांचं. यातून येणारे चेंडू असतील 18 आणि 18 बॉल मध्ये 21 धावेची गरज. मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे, कारण कालच्या दिवसात सुद्धा असंच काही घडलं गेलं होतं. श्री साई चिंटूपाडा ब विपक्षामध्ये आपण पहिलं राणी शिगाव क्वालिफायर मॅच 24 बॉल 23 ची गरज, आणि तिथून गोलंदाजाचा पलटवार. सामना मात्र जिंकला गेला होता, त्याच अनुषंगाने इथून तसं काही घडलं जाईल का हे प्रश्नचिन्ह. रोशन दाखल झाला त्या ठिकाणी 18 बॉल 21 ची गरज आहे. यावेळेस ट्रेडमार्क शॉट या ठिकाणी पाहायला मिळाला. रिझरला क्लिअर करणारा हा लाईक किसन पिचडचा वाचा दर्जेदार चौकार. तोंड आपला तर बोलत असे, कारण तोंड किसन पिचड असे चेंडू सोडणार नाही. ट्रेडमार्क शॉट मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला, फेवरेट शॉट मध्ये कन्वर्ट केलं. चेंडू सरळ सीमारेखा पार त्याला पाठवल्या, आणि तोंड मात्र आलाय चौकार. 4च्या मदतीने धाफलक पुढे सरसावताना जाऊन पोचला जात आहे 10 या गड्यावरती.
इथून मात्र समीकरणात बदल झाला. त्या ठिकाणी अजूनही 17ची गरज असेल. तुम्ही आहे वेळेस पूर्णपणे अक्रॉस दी लाईन झालं होतं. डाऊन द लेगचा मारा राहिला गेला आणि इथून मात्र पंचांनी दर्शवलाय व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर स्वरूपातील एक धाव ऍड होईल. इथून मात्र किसन पिचड असे चेंडू सोडणार नाही. ते स्वरूपात बॅकफूट वरती आले होते. मोठा प्रहार करायचा होता. क्षेत्ररक्षण नाही या बॅकएंड एरियाला, परंतु इथून मिस केलाय आणि इथून वाईट बॉल आला. इथून याही वेळेस शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर खाली राहणारा चेंडू राहिला गेला आणि तिथून मात्र डॉट बॉल आला. इथून 16 चेंडू आणि 16ची गरज असेल एकता पाटील पाडा संघाला. इथून याही वेळेस अप्रतिम रायझिंग डिलिव्हरी, पाटणे बॉलचा काही संपर्क नाही. या बॅकफुटला जात पंच करण्याचा प्रयत्न, परंतु इथून डॉट बॉल आला. प्रत्येक दिवसा चेंडू तुम्हाला बॅकफुट वरती पाठवलं जाणारा. इथून मात्र बॅकफुटला जात पंच करण्याचा प्रयत्न, परंतु इथून नरेशने कान मंत्र दिला. चांगला प्रहार लॉंग ऑफला ती त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करेल. तद्वारा एकच सावेवरती समाधान. यातून एक एक धाव खूप महत्वाची असेल. एक एक चेंडू मात्र खूप महत्वाचा गणला जाणार. दोन एकच्या मदतीने धावफलक पुढे सरसावला जाऊन पोहोचला. तर 12 रन ऑन दी स्कोर कार्ड, 12 धावा धावफलकावरती. चांगला प्रहार त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर थोडासा बब्बल झाला. This field is here and boundary is there. इथून चौकार आला. या ठिकाणी 4 धाव्याने धावफलक पुढे सरसावेल. नशिबाचा चौकार असेल कारण क्षेत्ररक्षण होते थोडस बीट झाल्याने तिथून चेंडू मात्र चौकारामध्ये कन्वर्ट झाला. या 4च्या मदतीने धावफलक पुढे सरसावताना जाऊन पोहोचलं जाता. ते म्हणजे 16 धावा धावफलकावरती. अजूनही 11ची गरज असेल. येणारे 13 बॉल आणि 11 धावांची गरज. यावेळेस बॅट चिरडी घे. क्षेत्ररक्षक सर्वेश बीट झाला. नॉनस्टॉप रिझनला चेंडू ट्रॅव्हल झाला. या त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेल, थ्रो मात्र करेल. तद्वारा 2 धावा सहजरित्या पूर्ण. 2च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला गेला. 18 रन ऑन दी स्कोर कार्ड. चला स्पीडअप करा प्लीज. लगेच नवीन गोलंदाज सज्ज राहायचंय कारण इथून समीकरण आपण पाहतोय. 12 बॉल आणि 9ची गरज. चला प्लीज स्पीडअप करा विनंती असेल विश्वमित्र मोपाडा बस संघ. कारण इथून अजूनही इडर चेंडू असेल 12 आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 9ची गरज आहे. फेल बॉल रिमेंडिंग 9 रन रिक्वायर्ड टू विन. चला लगेच स्पीडअप. तिसरा गोलंदाज ट्रॅक वरती प्रशांत खटाले आला. तर ऑन स्ट्राईक वरती इथून किसर पिचडा या षटकामध्ये मॅचला फिनिश केलं जाईल. की इथून मात्र शेवटच्या ते बॉल वरती हा सामना जाणारा. हे मात्र इथून हे षटक निश्चित करणारा हे निर्णायक षटक असेल. कुठेतरी नो चेंडू आला. इथून मात्र नशिबाचा इथून येणार आहे कारण चेंडूला रोखणं इथून मुश्किल. त्याने जरूर प्रयत्न चांगले दर्शवले होते त्या ठिकाणी, परंतु इथून चेंडू लॉंग स्टॉप रिझनला क्लिअर झाला. नशिबाचा आलाय चौकार. इथून भीमर आला. बॉल जरूर फ्रीजचा संकेत असेल. एकूण पाहिलं गेलं तर फ्रीजचा संकेत सुदर्शन चक्र लायसन्स असेल त्यावेळेस फलंदाजासाठी. आणि इथून 4 धाव्याची गरज या बॉल वरती. मात्र स्टायलिश फिनिशिंग टच दिलं जाईल का? चेंडूला उडवलंय जरूर इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. आणि तोड मात्र विजयाचा शिक्का मोर्तब करणारा हा लाय सी मारेगा पार चौकार आणि विजयश्री संपादित होतोय. तो म्हणजे ते तोडणं एकता पाटील पाडा संघ कॉंग्रॅच्युलेशन्स. इथून क्वालिफाय मॅच साठी पदार्पण केलं. इथून अभिनंदन असेल तर तितकंच चांगलं कौतुक मात्र करतोय विश्वामित्र भोपाळा संघाचा. तुम्ही त्याला चांगला खेळ तुमच्या माध्यमातून दर्शवलात, परंतु शेवटच्या अंतिम क्षणाला तुम्हाला पराभूत व्हावं लागलं. तुमचं तितकंच चांगलं कौतुक या ठिकाणी. मात्र जसं सामन्याला सुरुवात होईल
सामना क्रमांक 2 आपण पाहणार आहोत. विश्वमित्र मोपडा विपक्षामध्ये साईदीप बंदडे त्या ठिकाणी मात्र जॉईन होतील आमचे साथी समालोचक साथी मित्र कल्पेची गुरेजर व्हॉइस ऑफ दगडोन. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू यू.